नॅशनल हेरॉल्ड प्रकरण केंद्र ईडी विरोधात सांगली काँग्रेसची जोरदार निदर्शने. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात मालमत्ता जप्ती आणि माननीय सोनियाजी गांधी व माननीय राहुल गांधी व काँग्रेस नेते यांच्या विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने कोर्टात ईडी सादर केलेल्या आरोपपत्रानंतर सांगली काँग्रेसने आज सांगलीत काँग्रेस भवन समोर केंद्र सरकार व ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. नॅशनल हेरॉल्डवरील कारवाई रद्द झालीच पाहिजे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धचे आरोपपत्र मागे घ्या. संविधान संरक्षण हेच देशाचे रक्षण. सूड नको, न्याय हवा, बंद करा, बंद करा, सत्तेचा दुरुपयोग बंद करा अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासन व ईडी विरोधात काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी बिपिन कदम म्हणाले, अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाचा धसका घेऊन पक्षाला आणि माननीय सोनियाजी व माननीय राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करून केंद्र शासन विरोधी पक्षाची बदनामी करत आहे. हा अन्याय खपवून घेणार नाही. नॅशनल हेरॉल्ड हे काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्या कष्टातून उभे राहिले असून तेथे भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच नाही. नॅशनल हेरॉल्डवरील जप्तीची कारवाई रद्द करून सोनिया गांधी व राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवरील कोर्टात आकसाने दाखल केलेले आरोपपत्र मागे घ्या या मागणीसाठी आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर झालेल्या निदर्शनात बिपिन कदम, प्राध्यापक एन.डी. बिरनाळे, अजित ढोले, सचिन चव्हाण, अल्ताफ पेंढारी, मौला वंटमरे, सनी धोत्रे, पैगंबर शेख, सुशांत गवळी, अभय मोरकाने, सुनील मोहिते, सुनील भिसे, प्रथमेश शेटे, दीक्षित भगत, सुरेश गायकवाड, श्रीकांत साठे, सुरेश गायकवाड, मनोज लांडगे, राजेंद्र कांबळे व सांगली काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.